पुढची बातमी पाहूयात। कृषी मंत्री असताना माझ्यावर अनेक आरोप झाले, मात्र न्यायव्यवस्थेने मला न्याय दिला असं वक्तव्य आमदार धनंजय मुंडे यांनी केले। तसंच शेरो शायरी करत धनंजय मुंडे यांनी विरोधकांवर निशाणा साधला। 200 दिवस मी शांत राहिलो आणि 200 दिवसात मी दोनदा मरता मरता वाचलो असंही मुंडे म्हटले। माझ्यावर कृषी विभागाचा मंत्री असताना आरोप केले ना, मी ह्याव केलं, मी त्याव केलं, मी डबल, अरे मी नाही, गप होतो। नियतीनं न्याय व्यवस्थेनं न्याय दिला आणि ज्यांनी कटकारस्थान माझ्या विरोधात केलं त्याच्या विरोधातच लाख रुपये दंड। सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं। 200 दिवस या जगाच्या पातळीवर कुठल्याही एखाद्या घटनेची, त्या घटनेतून व्यक्तीची, त्या व्यक्तीच्या जिल्ह्याची आणि तो व्यक्ती ज्या जातीत जन्माला आलाय त्या जातीची बदनामी 200 दिवस मीडिया ट्रायल मध्ये कधीच कुणी केली नाही, ती मी सहन केलंय। आणि त्या 200 दिवसात दोनदा मरता मरता वाचलोय तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे। झुक झुक कर सीधा खड़ा हूं मैं, अब झुकने का शौक नहीं। झुक झुक कर खड़ा हुआ हूं मैं, अब झुकने का शौक नहीं, अपने ही हाथों से स्वयं बना। आज सर्व गुणवंत आपण जे आहेत, ज्यांचा सत्कार केलाय, जे इथं आहेत, ज्यांचा सत्कार नाही झाला, आपल्या आपल्या आयुष्यामध्ये जे गुणवंत आहेत त्यांनी ऐकावं, अपने ही हाथों से स्वयं बना, अब तुमसे मिटने का खौफ नहीं। तुम हालातों की भट्टी में जब जब मुझे डालोगे, तुम हालातों की भट्टी में तुम जब जब मुझे झोंकोगे, तब तब कर कर सोना ही निखरूंगा मैं। संयम ठेवायचा, संघर्ष करत राहायचा, संघर्ष आपला कायम है, आखिरी में जीत अपनी है। कि नए सफर में खामोशी को अपनाया मैंने, नए सफर में खामोशी को अपनाया मैंने, क्योंकि बिना गलती के बहुत कुछ सुना है मैंने। पुढची बातमी। मुंबई पोलिसांचा राजा या वरळी पोलीस कॅम्प सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा गणेश पाद्यपूजन सोहळा अमित ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये पार पडला। यावेळी पोलिसांच्या लोगोचं अनावरण अमित ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं। महापालिकेच्या युतीबाबत दोन्ही सिनियर भाऊ निर्णय घेतील, कारण आम्ही ज्युनियर आहोत असं वक्तव्य अमित ठाकरे यांनी केलं। मराठीच्या मुद्द्यावर ही वज्रमुठ ठाकरे बंधूंची एकत्र आलेली ही पालिकेच्या अनुषंगाने तेवढीच पकडमध्ये नाही। तुम्ही चुकीच्या भावाला विचारताय। आम्ही ज्युनियर आहोत, हे सिनियर निर्णय घेणारच आहे। पण सिनियर एकत्र आलेल्या ज्युनियरला काय नेमकं वाटतं तुम्हाला सगळ्यांना, काय किती आनंद आहे? खूप आनंद आहे। मी तुम्हाला बोललो तसं, आज वाढदिवसापुरतं आपण ठेवू। मला वाटतं महानगरपालिकेपुरतं मी तो निर्णय नाही घेऊ शकत। आमच्या पक्षाचा निर्णय हा फक्त राजसाहेब घेऊ शकतात, त्यांचा पण मला वाटतं उद्धव साहेबच घेऊ शकतात। त्याच्यामुळे मी जसं बोललो तसं ते दोन भाऊ सांगतील, आम्ही दोन भाऊ नाही बोलू शकत। आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पूर्वी भाजपमध्ये पक्षप्रवेशाचा धडाका सुरूच आहे। काँग्रेसचे माजी आमदार आणि ज्येष्ठ नेते भाजपमध्ये प्रवेशाच्या तयारीत आहेत। 3 वेळा आमदार राहिलेले काँग्रेस नेते कैलास गोरंट्याल आणि ज्येष्ठ नेते सुरेश वरपुडकर भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत आणि या दोन्ही नेत्यांचा पक्षप्रवेश मुंबईमध्ये भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे। या पक्षप्रवेशामुळे नांदेड आणि परभणी जिल्ह्यातील राजकीय समीकरण बदलण्याची चिन्हे, तर भाजपनं स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला राजकीय झटका दिलेला आहे। पुढची बातमी पाहूया। शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आज राज्यपालांची भेट घेणार आहेत। कायदा सुव्यवस्था आणि वादग्रस्त मंत्री प्रकरणी त्यासंदर्भात चर्चा करणार आहेत। वादग्रस्त मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी आज राज्यपालांकडे करण्यात येणार आहे। शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आज राज्यपालांची भेट घेणार आहेत।
ऑपरेशन सिंदूरवर संसदेमध्ये चर्चेची शक्यता आहे. राज्यसभा आणि लोकसभेत 16 तास चर्चा करण्यात येणार आहे. लोकसभेत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह चर्चेला सुरुवात करणार आहेत, तर राज्यसभेत पंतप्रधान मोदी चर्चेत सहभागी होण्याची शक्यता आहे. अमित शहा, एस जयशंकर हे देखील चर्चेमध्ये सहभाग घेणार आहेत. दरम्यान हल्ल्याच्या मुद्द्यावरून विरोधक सरकारला घेण्याची शक्यता आहे आणि गेल्या काही दिवसांपासून याच मुद्द्यावर चर्चा करण्याची मागणी विरोधकांनी केली होती. विपक्ष का रवैया आप जानते हैं कैसे सदन को बाधित करना हो. पहले दिन जब सदन शुरू हुआ पहले ही कहा था कि चर्चा करेंगे, लेकिन उनकी मंशा नहीं थी, कभी चर्चा में भाग लेना नहीं चाहते. जो जनप्रतिनिधि चुन के जनता भेजती है संसद में, चर्चा के लिए भेजती है. आप चर्चा करो, हम कभी चर्चा से नहीं भागे. राजनाथ सिंह जी ने कहा कि अब तो चर्चा को तैयार हैं, क्यों भाग रहे हो, लेकिन उनको विश्वास नहीं लोकतंत्र पे. ऑपरेशन सिंदूरवर आज लोकसभा आणि राज्यसभेत चर्चा होणार आहे आणि या चर्चेपूर्वी भारतीय सैन्याच्या नॉर्दर्न कमांडनं ऑपरेशन सिंदूर संदर्भातील एक व्हिडिओ ट्विट केलाय. ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारतीय सैन्यानं कशाप्रकारे पाकड्यांचे हल्ले परतवून लावले या संदर्भातील एक महत्त्वाचा व्हिडिओ ट्विट करण्यात आलेला आहे.